समाजशास्त्राचा उदय हा 17व्या आणि 18व्या शतकात झाला. त्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत होत्या. हे आपण मागच्या व्हिडिओमध्येही घेतलं. एक होतं एनलाइटनमेंट म्हणजे प्रबोधन काळ. दुसरं होतं इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन म्हणजे औद्योगिक क्रांती. आणि तिसरं आपण जे म्हटलं होतं ते होतं फ्रेंच रेव्होल्यूशन म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. त्यातलं मागच्या वेळेस आपण एनलाइटनमेंट म्हणजेच प्रबोधन काळामुळे समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार असतो की फ्रेंच रेव्होल्यूशनमुळे त्याचा उदय कसा झाला. तर आपण ज्यावेळी फ्रेंच रेव्होल्यूशन किंवा फ्रेंच राज्यक्रांती असं म्हणतो, लक्षात घ्या ही 1789ला झालेली आहे, 1789ला. आणि ही एक राजकीय उलथापालथ नव्हती फक्त, ती एक सामाजिक व्यवस्थेला परिवर्तन घडवून आणणारा एक खूप मोठा ऐतिहासिक आणि बौद्धिक इव्हेंट होता. तर ते समजून घेण्यासाठी अगोदरची फ्रेंच व्यवस्था कशी होती, मग तिला काय चॅलेंज आलं आणि मग ती कशी चेंज झाली आणि त्याचा आणि समाजशास्त्राचा काय संबंध हे आपण बघून घेणार आहोत. ठीक आहे. तर फ्रान्स 1789च्या अगोदरचा हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर हा जो फ्रान्स होता 1789 अगोदरचा, त्याची जी सामाजिक रचना होती ती 3 इस्टेटवरती 3 इस्टेट्स वरती आधारित होती. त्याला सरंजामी असं मराठीत म्हणतात, सरंजामी व्यवस्था याच्यावरती ती आधारित होती. तर ह्या 3 इस्टेट कोणत्या होत्या? तर त्याचं नावच असं होतं, पहिली इस्टेट, दुसरी इस्टेट आणि तिसरी इस्टेट. पहिली इस्टेट कोणती होती? धर्मगुरू. इंग्लिशमध्ये त्याला क्लर्गी असं म्हणतात. दुसरं असतं होतं सरदार किंवा उच्च वर्ग. इंग्लिशमध्ये त्याला नोबिलिटी असं म्हणतात. आपण हे इंग्लिश वाक्य किंवा इंग्लिश शब्द मुद्दामून लिहितोय कारण की तुम्हाला हे कळालं पाहिजे की हे जे फिलॉसॉफर्स होते, विचारवंत होते, त्यांनी कोणते शब्द यूज केले, त्यांनी हे शब्द यूज केले, तर आपण मराठीमध्ये त्यांना असं म्हणतोय. आणि जो तिसरा वर्ग, तिसरी इस्टेट, शब्द इस्टेट असा वर्ग करायचा, तुम्ही वर्ग असा करायचा नाही आहे पेपरमध्ये, ती होती शेतकरी आणि मध्यम वर्ग. इंग्लिशमध्ये याला पिझंट्री अँड बुर्जोइजी असं म्हणतात. ही झाली फ्रान्सची 1789च्या अगोदरच्या काही वैशिष्ट्यांपैकीचं एक वैशिष्ट्य, फ्रान्सच्या सामाजिक रचनेचं. आता दुसरं वैशिष्ट्य काय होतं? दुसरं वैशिष्ट्य होतं की शेतकऱ्यावरती अधिक कर आभार होता. एक्सेसिव्ह टॅक्सेशन ऑन फार्मिंग ऑर पिझंट्री. बेसिकली ह्या गटावरती एक्सेसिव्ह टॅक्सेशन होतं. बरोबर. तिसरी जी गोष्ट होती त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे डिवाइनली ऑर्डर्ड मोनार्की. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो दैवी हक्कावर आधारित राजेशाही. मोनार्की म्हणजे राजेशाही, डिवाइनली ऑर्डेन्ड म्हणजे दैवी हक्कावर आधारित. आणि चौथी त्याची जी क्वालिटी होती ती होती की सोशल इनइक्वॅलिटी. ती पण कशी? बर्थ बेस्ड. आपल्याकडे कास्ट आहे, जाती व्यवस्था आहे, तशी त्यांच्याकडे होती. त्याला म्हणतात जन्माधारित सामाजिक विषमता व अन्याय. त्याचं असं म्हणणं होतं की समाज ही देवदत्त व अपरिवर्तनीय रचना आहे. म्हणजे इट इज अ गॉड गिव्हन अँड नॉन प्रोग्रेसिव्ह स्ट्रक्चर इन द सोसायटी. आणि कोणताही प्रश्न तुम्ही सामाजिक व्यवस्थेवरती केला तर ते गुन्हा आहे असं मानलं जायचं. म्हणजे समाज हा देव आहे किंवा देवाने सँक्शन केलेला आहे, देवाने परमिशन दिलेली आहे असं होतं. आणि हा न बदलणारा आहे, न विकास करणारा आहे. जसा दिला आहे तसा तो बरोबर आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जर म्हणायला गेलं तर जाती व्यवस्था ही देवाने दिली असं म्हणण्यासारखं. तसं फ्रान्स व्यवस्थेमध्ये काय म्हणायचे? समाज हा देवाने दिलेला आहे.
आणि हे कोण म्हणत असणार हे तुम्हाला हे कळू शकतं, हे पहिल्या इस्टेटमधले जे लोक आहेत, दुसऱ्या इस्टेटमधले आहेत ते म्हणत असणार. बरोबर. आता मग फ्रान्स ह्याची जी ही राज्यक्रांती झाली, तर ती मग काय झालं नेमकं त्या काळामध्ये, काय अशा गोष्टी आल्या की ज्याने जुनी ही जी सामाजिक व्यवस्था होती ती उद्ध्वस्त केली आणि आधुनिक नवीन सामाजिक तत्वांचा त्यांनी पुरस्कार केला. मग ही कोणती वैशिष्ट्ये आली, तर याच्यावरती फार कमी वेळा प्रश्न येतो. फॉर दॅट मॅटर याच्यावरती कधीच प्रश्न आजपर्यंत आलेला नाही आहे की फ्रान्समध्ये 1789च्या अगोदर व्यवस्था कशी होती. परंतु हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, कारण हे जर तुमच्या लक्षात आलं तर 1789 नंतर काय झालं हे लगेच लक्षात येईल. ते आपण घेऊया. 1789 नंतर काय झाले. सॉरी, मी हे इंग्लिशमध्येच मराठी लिहिलं. नंतर काय झाले, नंतर काय झालं. आता बघा, 3 इस्टेट होत्या, म्हणजे आता इस्टेट राहणार नाही. बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी 1789 नंतर झाली ती म्हणजे लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी. फ्रेंच रेव्होल्यूशनने, फ्रान्स राज्यक्रांतीने सगळ्यात मोठी गोष्ट जी जगाला दिली ती म्हणजे ही आहे. मराठीमध्ये याला म्हणतात स्वातंत्र्य, समता, बंधुता. हेच पुढे, हीच विचारसरणी पुढे जाऊन आंबेडकर, गांधी, फुले शाहू आंबेडकर या सगळ्यांनी फॉलो केली. दुसरं, आता तुम्ही जर इकडं बघितलं तर दैवी हक्कावर आधारित राजेशाही, तर खाली काय येणार, लोकसत्ता. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात पॉप्युलर सॉव्हरेनिटी. ह्या गोष्टी आल्या. बरोबर. तिसरी गोष्ट कोणती आली, कायद्याचे राज्य. पहिल्यांदा कसे राज्य होते, देवाचे राज्य. आता काय, कायद्याचे, लॉ बेस्ड सोसायटी. इंग्लिश तुम्ही जर पॉलिटीचं पुस्तक वाचलं असेल तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असा एक फार फेमस शब्द आहे. चौथी गोष्ट ती कोणती आली, इथे यू आर सब्जेक्ट, म्हणजे तुम्ही राजाचे नोकर पकडले जायचे. मग इथं काय आलं असेल, सिटिझनशिप. बरोबर. त्याला काय म्हणतात, प्रजेतून, फ्रॉम सब्जेक्ट टू नागरिकत्व, प्रजेतून नागरिकत्वाकडे संक्रमण. बरोबर. आणि पाचवी गोष्ट कोणती आली असेल, जे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, जी भारताच्या संविधानामध्ये आपण घेतली आहे, ती आहे धर्मनिरपेक्षता, म्हणजे सेक्युलरिझम. पण हे आपल्या सेक्युलरिझमपेक्षा वेगळं आहे, हे मी नंतर एक्सप्लेन करेल तुम्हाला. आपलं सर्व धर्म समभाव आहे. फ्रान्सचं धर्मनिरपेक्षता आहे. धर्मामध्ये आणि राजकीय पॉवरमध्ये, शक्तीमध्ये पूर्णपणे वेगळं पण पाहिजे. कम्प्लीट सेपरेशन ऑफ पॉवर. भारतामध्ये तुम्हाला आठवत असेल आपण कम्प्लीट सेपरेशन ऑफ पॉवरला फॉलो करत नाही, आपण सर्व धर्म समभावला करतो, पण तो वेगळा विषय आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, अगोदर अशी सिस्टीम होती. मी दुसरा पेन घेतो. अगोदर अशी सिस्टीम होती, याच्यावरती प्रश्न येत नाही, आलाही नाही. कदाचित आला तर येईल, पण आजपर्यंत तर आला नाही. नंतर मात्र अशी सिस्टीम होती. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत, कारण याच्यावरती आपलं समाजशास्त्राचं उत्तर निघणार आहे की फ्रेंच राज्यक्रांतीमुळे समाजशास्त्राचा उगम कसा झाला. बरोबर. आता हे वाक्य एक तुम्ही इथलं लक्षात घ्या. हे वाक्य जर 1789च्या अगोदरचं असेल तर 1789 नंतरचं काय वाक्य असणार आहे तुम्हाला वाटतं? ते असणार की समाज हा देवाने ठरवलेला नसून तो मानवनिर्मित आहे व तो बदलणारा आहे. बघा, इथली वाक्यरचना बघा. समाज हा बदलणारा नाही, विकसित नाही, आणि तो दैविक शक्तीने तयार झालेला आहे. इथं काय, समाज हा देवाने ठरवलेला नसतो, तो मानव निर्मित आहे व तो बदलणाराही आहे. ही संकल्पना 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. त्याच्याबरोबर ह्या. बरोबर. आता आपल्याला असं म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी फ्रेंच राज्यक्रांतीने आणल्या, तर बदल काय झाला असेल, काहीतरी अस्थिरता आली असेल. बघा, आपण
मागच्याही चॅप्टरमध्ये हे घेतलं होतं की काहीतरी बदल होणार आणि काहीतरी चॅलेंजेस येणार. हे जर आले तर याचं उत्तर देण्यासाठी समाजशास्त्र येऊ शकतं. बरोबर. मग बदल काय झाले? तर हे आहेत बदल. हे बदल झाले. आणि मग अस्थिरता निर्माण झाली. अस्थिरता म्हणजे काय? चॅलेंजेस. कोणते चॅलेंजेस आले? पहिलं आलं सरंजामशाही जी होती ती नष्ट पावली. दुसरं चर्चच्या अधिकार कमी झाले किंवा डिस्ट्रॉय झाले. डिस्ट्रॉय नाही झाले म्हणता येणार, घट झाली. चौथं काय झालं? व्यक्तिवादाचा उदय झाला. इंडिव्हिज्युअलिझम आपण ज्याला म्हणतो, एज ऑफ रिझन ज्याला आपण म्हणतो, प्रबोधन काळ ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी आल्या. मग काय आलं? आधुनिक राष्ट्रे जन्माला आली. राष्ट्रवाद असं आपण म्हणूया. आधुनिक राष्ट्रवाद जन्माला आला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी यांनी झाली ती म्हणजे हिंसा, अराजकता आणि अस्थिरता. हे महत्त्वाचे चेंजेस झाले. आता हे जर सगळे चॅलेंजेस झाले आणि हे जर सगळे बदल झाले तर या अस्थिरतेमुळे समाजाला समजून घेणे, त्याचे नियमन करणे आणि स्थैर्य निर्माण करणे आवश्यक झाले. तुम्ही बघा, बदल झाले. एक मिनिट, मी दुसरा पेन. बदल झाले, अस्थिरता निर्माण झाली. हे बदल वरचे, हे बदल, ही अस्थिरता. याच्यामुळे समाजाला समजून घेणे, त्याचे नियमन करणे आणि स्थैर्य निर्माण करणे आवश्यक झाले. आणि याचं सगळ्यांचं उत्तर देण्यासाठी हे कसं करणार? तुम्हाला समाजशास्त्राची गरज पडली. कारण की तत्वज्ञान किंवा धर्म याचे उत्तर देऊ शकत नाही. म्हणून समाजशास्त्राचा उदय झाला. फ्रेंच राज्यक्रांतीने काही मूलभूत बदल आणि काही मूलभूत अस्थिरता आणून, काही बदल आणि काही अस्थिरता आणून, चुकलो थोडंसं. फ्रेंच राज्यक्रांतीने काही बदल आणले आणि अस्थिरता आणली आणि याने काही मूलभूत प्रश्न निर्माण केले. प्रश्न कोणते? हे प्रश्न. समाजाला समजून कसं घ्यायचं, समाजाचं नियमन कसं करायचं, समाजामध्ये स्थैर्य कसं आणायचं, समाज टिकून कसा ठेवायचा, समाजात संस्था व्यक्तींच्या वर्तनावर कसा प्रभाव टाकतात हे कसं शोधायचं, ह्या सगळ्या मूलभूत प्रश्नांच्या उत्तरे मिळवण्यासाठी समाजशास्त्राचा उगम झाला. तुम्हाला फार आश्चर्य वाटेल, हे तुमचं आन्सर इथं संपलेलं आहे, पण मुद्दामून काय करायचं, जे सामाजिक विचारवंत आहे त्यांची नावं टाकायचं. जसं आपले ऑगस्ट कोम्ट आहे, त्यांचा जो सोशॉलॉजी हा शब्द आहे, सोशॉलॉजी सायन्स म्हणून, तो त्यांनी ह्या काळातच वापरला. त्यांचं असं म्हणणं होतं की समाजशास्त्र इज इक्वल टू सामाजिक स्थैर्याचे शास्त्र, असं त्यांचं फार फेमस वाक्य होतं. त्यांचं असं म्हणणं, स्वतः फ्रान्समध्ये जी राज्यक्रांती झाली त्या अराजकतेचे साक्षीदार ते होते. अराजकतेचे साक्षीदार हे स्वतः होते. मग आपले मागच्या धड्यामध्ये, मागच्या चॅप्टरमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना घेतलं, एमिली डर्कहाइम, आपण दुर्खीम लिहूया, त्यांनी स्वतः सामाजिक एकता कशी आणता येईल हे ह्याच गोष्टीवरून आणलं आहे
की हे जे प्रश्न मूलभूत प्रश्न होते सोल्युशन देण्यासाठी. आणि त्यांची जी डिव्हिजन ऑफ लेबर DOL ची जी थिअरी आहे, श्रमविभागणी, ती इथूनच जन्माला आली. त्यांचं असं म्हणणं होतं की श्रमविभागणी जर नीट झाली तर समाजात एकता राहील. म्हणजे समाजशास्त्र म्हणजे काय झालं, सामाजिक एकतेचे शास्त्र. म्हणजे आपले दोन महत्त्वाचे थिंकर जे आहेत ते फ्रेंच रेव्होल्यूशननी इन्स्पायर्ड होते. आणि तुम्हाला हे फार महत्त्वाचं वाटेल की कार्ल मार्क्स, ज्यांच्याशी आता आपण वाचलेलं नाही आहे, मार्क्स हे स्वतःसुद्धा त्यांचा जो वर्ग संघर्षाचा सिद्धांत आहे, त्यांनी क्लास स्ट्रगलचा जो त्यांची थिअरी आहे ती सुद्धा फ्रेंच राज्यक्रांतीच्या विरोधातच मांडलेली आहे. म्हणून लक्षात ठेवा की फ्रेंच राज्यक्रांतीने समाजाला स्थिर व पवित्र व्यवस्थेपासून गतिशील व मानवनिर्मित रचनेकडे नेले. या बदलांमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेला समजून घेण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी समाजशास्त्राचा उदय झाला आहे. समाजशास्त्राने नव्या समाजाला समजून घेण्याचा प्रयत्न केला, जो नवीन समाज फ्रेंच राज्यक्रांतीमुळे जन्माला आला. लक्षात घ्या, फ्रेंच राज्यक्रांतीने काही बदल आणले, काही अस्थिरता आणले, त्याच्यामुळे काही मूलभूत प्रश्न आले. त्या मूलभूत प्रश्नांना सोडवण्यासाठी समाजशास्त्र आलं. मांडणी तुम्ही कशी करू शकता, प्रश्न शब्द कोणते कसेही वापरू शकता, उत्तर असंच आलं पाहिजे. ठीक आहे, थँक्यू. परत एकदा आमचे AVK सिव्हिल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरती किंवा यूट्यूब चॅनलवरती तुम्ही हे सगळं बघू शकता. थँक्यू. पुढच्या वेळेस आपण इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन जे आहे, औद्योगिक क्रांती, त्याच्याविषयी बोलूया. त्याच्यानंतर आपण पुढे पॉझिटिव्हिझम म्हणजे प्रत्यक्ष वगैरे त्या सगळ्या गोष्टी घेणार आहोत. धन्यवाद.